नमस्कार मंडळी, मी प्रतिभा संदीप लगन. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. दरवेळेस हेच वाक्य असतं, काहीतरी वेगळं युनिक करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन. चला परत प्रयत्न करते. वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. हे थोडंसं वेगळंच वाटतं, तर ठीक आहे. आज काल माझ्या मुलाच्या शाळेत सायन्स एक्झिबिशन होतं, विज्ञान प्रदर्शन. तर मागच्या वर्षी देखील मी एक सायन्स एक्झिबिशनचा ब्लॉग टाकलेला आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळी पद्धत असते. मागच्या वेळेस त्यांच्या ग्राउंडमध्ये मंडप वगैरे टाकलेला होता, स्टॉल लागलेले होते, छान डेकोरेशन होतं. खूप गोंधळ झाला होता, म्हणून ह्या वेळेस हॉलमध्ये किंवा एका क्लासमध्ये ठेवलं आणि तर त्याचा ब्लॉग आज मी दाखवणार आहे. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लॉग हा छोटाच असणार आहे. मी जे महत्वाचे जे सब्जेक्ट आहे, विषय आहेत, त्याचं व्हिडिओ शूट केलं. काही टीचर्स देखील तेथे होत्या, त्यामुळे ते ओरडले असतात किंवा ते अलाउड केलं नसतं मला. त्यामुळे मी काय केलं की टीचर असताना ते व्हिडिओ शूट केला नाही किंवा स्टॉप करत होते. तर आणि मुलाच्या बऱ्याचशा मित्रांना माहीत आहेत की याची आई यूट्यूबवर ब्लॉग बनवते, तर ते देखील एक्सायटेड होते. तर कालच मी त्यांना सर्वांना, बऱ्याचशा जणांना सांगितलं माझ्या यूट्यूबवर चॅनल आहे, तर तुमचा ब्लॉग मी दाखवणार आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ते आवडीने हो म्हटले आणि ते माझ्या ब्लॉगची कालपासून वाट पाहत आहे. तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, मी पटकन सांगून देते की हे मुलं 7वी, 8वी, 9वीचे अशी वेगवेगळे त्यांचे सायन्स एक्झिबिशन दाखवत होते. म्हणजे त्यांना जे सब्जेक्ट आहे त्या क्लासमध्ये, कोणी मॅथ्स, कोणी सायन्स, कोणी वेगवेगळ्या विषयांवर प्रदर्शन मांडलं होतं. तर ते त्याचंच माहिती सांगत होते आणि मी त्यांना प्रश्न विचारत होते, ते त्यांचे उत्तर देत होते. आणि मी मोबाईल व्हिडिओ शूटिंगसाठी हातात धरला होता, त्यामुळे मला तो त्यांच्या माहिती पण ऐकायची होती, त्यांचा चेहरा पण दाखवायचा होता आणि खालचं जे प्रदर्शन होतं ते पण दाखवायचं होतं. मग कधी कधी काय व्हायचं की त्यांचा चेहरा यायचा नाही, कारण की आवाज गोंगाट खूप होता आणि मी त्यांचा ऐकण्यासाठी जवळ जायची, तर त्यांचा चेहरा दिसत नव्हता. तर याची तयारी महिनाभर अगोदर मुलं करत होती आणि त्याच्या परीने प्रत्येकाने मेहनत केली आणि व्यवस्थित माहिती देखील सांगितली. तर तुम्ही देखील ह्या सायन्स एक्झिबिशनचा आनंद घ्या. आणि मुलांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. कौतुकास्पद त्यांनी काम केलं, कारण मी त्यांना मराठीत देखील प्रश्न विचारली, तर त्यांनी त्याचे योग्य अशी उत्तरं दिली. आणि मी त्यांना सांगायची की मी तुमचं व्हिडिओ शूटिंग करत आहे, तर यूट्यूबवर मी ब्लॉग टाकणार आहे, हसू नका, व्यवस्थित सांगा. तर ते व्यवस्थित सांगायचे. अगोदर हे सांगताना मी मोबाईल बंद ठेवायची, कारण मग तो व्हिडिओ किंवा तो व्हॉइस ओव्हर करताना ते मला कट करावं लागलं. आणखीन महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्युनियर किंवा लहान गटातल्या ज्या मुलांनी देखील पार्टिसिपेट केलं होतं, पण वेळ कमी होता किंवा मीच उशिरा गेली होती, त्यामुळे मला त्या मुलांचं जे एक्झिबिशन आहेत किंवा त्यांनी जे केलेल्या क्रिएटिव्हिटी आहेत त्या दाखवता आल्या नाहीत, कारण स्कूल सुटण्याची वेळ झाली होती म्हणून. पण मुलं खरंच खूप हुशार आहेत, व्यवस्थित सांगायचे. आणि जर तुम्ही लहान मुलांचं बघितलं असतं ना, इतकं कौतुक वाटलं असतं. त्यांनी त्यांची जागा देखील सोडली नाही आणि त्यांना कंटाळा देखील आला नाही माहिती सांगायचा. इतकी छोटी मुलं होती, पण व्यवस्थित त्यांचं सांगण्याची पद्धत आणि जी चिकाटी होती किंवा जो त्यांचा अंगी जो हुशारपणा आहे तो लगेच दिसून येतो. तर मला खूप आवडलं हे आणि मी त्यांना देखील ॲप्रिशिएट केलं. त्यांना देखील खूप आनंद झाला. First we have the reflex angle.
As compared to the other angle, reflex angle is not much famous. It is equal and opposite copy of obtuse angle. Its measure is more than 180 degree and less than 360 degree. For example, in a clock at a time, 6 o'clock and 9 o'clock at a time, and much many more examples. The next angle is complete angle. Complete angle is complete circle. Its measure is 360 degrees. Example of complete angle: plate, Third angle, acute angle. Acute angle is an angle with the measures of 0 degree to 90 degree. Examples of acute angle are slice of watermelon and ice cream cone. And next angle is right angle. Its measure is 90 degree and for example TV, windows and doors. now we have third angle is obtuse angle. The obtuse angle is measure 90 degree and place 180 degree. For example, there is time of 3 o'clock or 6 o'clock. As you already have an idea what is meant by straight angle, it is equal to 180 degree. The example of straight angle are plane, scale, PVC pipe, etc. Thank you. My friend says here about conjunction. Conjunction is used to join or a clauses or word and sentences. For example, she scored good because she studied. झालं. Plants are growing such as crops, medicinal plants, etc. With no use of sun. So in short, there is plant growing, but there is no sun. Hydroponic farming is useful as there is no use of herbicides and pesticides. The crops are safe from insects and weeds. The water is mineral based water, so the crops get limited water and the crops will grow. 20% less water is used for this agricultural, less than are essential that agriculture. So it is very benefit hydroponic farming. Managing slow water efficiency. This hydroponic farming is done in the outdoor. So let's see how the hydroponic farming works. The water is coming from here and recycled here. And there is also fish farming. Hello dear ma'am. Our project is an office model of automatic street light. It automatically earns when the sunlight reaches the visible vision of our eyes. This system is useful for conserving energy. Here are some advantages of automatic street light. Solar street lights are independent of the utility. Solar street lights are much less maintenance compared to conventional street lights. Since external wires are eliminated, efficiency is minimized. This is a non-electric source of electricity. Separate parts of solar system can be easily carried to the remote site. झालं. Liberty, right to liberty. This is a very important right given by the Constitution. It gives a guarantee of all the freedoms necessary from the point of view of the individual. As the Indian citizens, we have the right to freedom of speech and expression in the facility. Thank you. नमस्कार, आम्ही इयत्ता 6वीचे विद्यार्थी आज मराठी प्रकल्प सादर करीत आहोत. आमच्या प्रकल्पाचे
पक्षी. निसर्गात अनेक पक्षी आहेत. त्यातील मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. राष्ट्रीय फळ आंबा हा आपल्या देशाचा राष्ट्रीय फळ आहे. राष्ट्रीय फूल कमळ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय फूल आहे. राष्ट्रीय वृक्ष राष्ट्रीय झाडे, राष्ट्रीय झाडे, राष्ट्रीय खेळ हॉकी आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. राष्ट्रीय मुद्रा रुपया हा आपल्या देशाचा राष्ट्रीय मुद्रा आहे. राष्ट्रीय नदी गंगा नदी ही आपल्या भारत देशाची राष्ट्रीय नदी आहे. भारतातील सर्वात मोठी नदी म्हणजे गंगा नदी व ह्या नदीला पवित्र स्थानी मानले गेलेले आहे. देवमासा याच नदीत सापडतो. राष्ट्रीय जलचर डॉल्फिन व देवमासा हा आपल्या देशाचा राष्ट्रीय जलचर आहे. राजमुद्रा हा आपल्या देशाची राष्ट्रीय चिन्ह आहे. सांगा. Waste is something which is not used or purpose. Waste can be used everywhere. Waste is something which is of storage of life. Waste can be produced everywhere every day. When we burn waste, it will create harmful gases. When we throw plastic in water body, it will pollute water and also affect our plants and animals. Information about human digestive system. Human digestive system is particularly esophagus, stomach, small intestine, large intestine, and anus. It is also known as elementary organ or digestive capacity about 75 centimeters long in adult. Now must There are certain plants are located in elementary canal which help in the process of digestion. Digestion is important for digestion and survival of plants, liver, pancreas, biliary, etc. These plants are also called digestive plants. Now my friend will tell about buccal health. Yes, I am telling you about buccal health. Food enters the body through the mouth. Digestion actually begins in the mouth. The mouth cavity prevents saliva glands, etc. Cube means the cube of a number is multiplication by itself thrice. It means if we have to find the cube of 3, we will multiply 3 times, like 3 multiplied by 3 multiplied by 3, and answer will be 27. If you want square or cube of any number, the kids can see and tell the answer. Here, what is square of a number is the multiplied by itself. If we want square of 7, we will multiply that 2 times, right? 7 multiplied 7 is equal to 14. तर मंडळी, आजचा हा सायन्स एक्झिबिशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे स्कूलचे मुलं आहेत किंवा ज्यांचं सायन्स एक्झिबिशन होतं त्यांनी खूप छान काम केलं. आजचा ब्लॉग इथेच संपते. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेते आणि सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. थँक्यू.